गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली आहे. थोडासा टाईमपास करून, म्हणजे पहिले मी तुळशीला पाणी द्यायला गेले आणि जे आता मी धन्यांचं पाणी पिते, मग ते राहिलेलं धने मी एका दुसऱ्या गमल्यामध्ये टाकते, ज्याच्याने हे सगळ्या गोष्टी म्हणजे कोथिंबीर यावी, एवढंच एक लॉजिक आहे. आणि बनाना हेट त्याच्यानंतर मी स्वतःला हे करत होती. पिंपल सोडले तर बाकी सगळे मी ओकेच आहे गॅस. सो त्यानंतर मी आवरलं. आज संडे असल्या कारणाने या मॅडमला भेटायला गेली होती, कारण की हिने मला सकाळी सकाळी फोन करून सांगितले का तू माझा अभ्यास घ्यायला नाही आली आहे. म्हणून पहिले आम्ही दोघींनी थोडाफार टाईमपास केला आहे. त्यानंतर अभ्यास घेता घेता आम्ही जेवलोसुद्धा. तिच्या आईने स्वयंपाक केला होता यम्मी असा. त्यानंतर हिच्याच घरी मला माझा डब्बा भेटलेला आहे, तो आणला. इथे गेली होती पण काही भेटलं नाही. आणि आत्ता वादळ या सगळ्यांमुळे ना सगळा कचरा येत आहे. आणि हे जे थुकलेलं होतं ना, ते मला खूप असं इरिटेट होत होतं किती दिवसापासून. शेवट बोलले आज मी हे स्वच्छ करतेच. फायनली ब्रशनी हे स्वच्छ झाले. आणि लुक ॲट द वेदर, इतका मस्त झाला होता ना. त्यानंतर वातावरण खूप चेंज झालं, पाऊस आला आणि लाईटसुद्धा गेली. पाऊस एवढूसा तरी येऊन दे, पण लाईट तर जाणं कंपल्सरी. म्हणून माझा टेडी, माझा पंखासुद्धा होतो. आणि ह्या बघा, ह्या चिमण्या किती दिवसानंतर आल्या होत्या आज खायला. त्यानंतर मी कपडे आवरत होती. आणि असं वाटतं कधी कधी मी प्रोफेशनल आहे कपडे बिपडे घडी करण्यामध्ये. किती मस्त ठेवते ना सगळं. फक्त माझ्याजवळ कबर्ड्स नाही, म्हणून सगळं मला बॅगेमध्ये टाकायला लागतं. आणि माझ्या घरामध्ये एवढंसंच राशन राहिलं आहे, एवढंच सामान बाकी आहे. बाकी सगळं संपलं आहे. आणि त्याच्याचमुळे मी बोललो अजून काही नाही तर थोडासा एक्सपेरिमेंट करू. माझ्याजवळ कोळसा होता, त्याला मी इंडक्शनवर गरम केलं. आणि या प्रकारे मी अराउंड अर्धा तास वाया घालून हा मका भाजला आहे. पण वर्थ द प्राईस. खरंच हा मका खूप म्हणजे खूप टेस्टी होता. आणि तोंडसुद्धा भाजून घेतलं, ती वेगळी गोष्ट. हे सगळं सामान काढून मग हे ड्रम धुवून ठेवले मी. त्यानंतर माझा फोन धडकन खाली पडलेला. नशीब का तो फुटला नाही, नाहीतर माझी वाट लागली असती. पण इकडे सगळं आवरून सगळं किचन स्वच्छ केलं मी. तरी वरच्या टाईल्स राहिले आहेत, पण बाकी सगळं तर मी स्वच्छ करून घेतलं आहे. मीनवाईल हे सगळं मी वरती इकडे टाकलं आहे. इकडे मी कधी सामान ठेवत नाही, पण आता मी ठेवलं आहे. आणि नंतर मला समजते माझा फोनच लागत नव्हता. शेवट मी सिम कार्ड नीट केला, फोन चालू केला आणि आम्ही दोघी मस्तपैकी चायनीज खायला बसलेलो. आणि त्यानंतर इथे बघा हिचा डान्स सुरू आहे. नंतर माझ्याबरोबर थोडा वेळ टाईमपास करत होती. आणि येता येताच्या घरातून मी तांदूळ